काल रविवार दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी कान्होर पाडा साईबाबा मंदिर रोड येथे स्वाभिमान चषक कान्होर 2026 या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले। स्वाभिमान युवा प्रतिष्ठान व कान्होर बॉईज ग्रामस्थ मंडळ कान्होर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 17 वर्षांपासून सातत्याने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्ण तसेच जन्मतः रक्त चढवावे लागणाऱ्या मुलांच्या उपचारासाठी आर्थिक मदत उभारण्याचा सामाजिक उद्देश ठेवण्यात आला आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे उपस्थित होते। यावेळी त्यांनी आयोजकांच्या कार्याचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांना समाजातून अधिक पाठबळ मिळावे असे मत व्यक्त केले। मोठ्या संख्येने खेळाडू व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेला हा उपक्रम खेळातून समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती विराज देशमुख, अध्यक्ष भाजपा अंबरनाथ, अनंता कडव, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रामीण उल्हासनगर, शैला बोराडे, सभापती पतसंस्था अंबरनाथ, शिवाजी कथोरे, उद्योजक बदलापूर, राजू देशमुख, उद्योजक कारव, महेश बनोटे, संपादक कैलास राऊत, माजी सरपंच कान्होर, सर्वस्वी मयेकर, सदस्या वांगणी ग्रामपंचायत, दीपाली कांवरी, सदस्या वांगणी, मनीषा गायकवाड, सदस्या वांगणी, वनिता आडाव, सरपंच वांगणी, अभिजित शेलार, सदस्य वांगणी, प्रथमेश भगत, उद्योजक बदलापूर, दया पवार, उद्योजक बदलापूर, अमोल सोनावणे, उद्योजक बदलापूर, प्रतीक परब, उद्योजक वांगणी, कान्होर गावातील वारकरी संप्रदायाचे नारायण दादा व इतर ग्रामस्थ, मुजाफिर बुबेरे, गोरेगाव समाजसेवक, आसावरी घोलप, समाजसेविका बदलापूर व मयूर पिसेकर, उद्योजक बदलापूर यांची होती।